ब्रॉट टू यू बाय विगार्ड। यंदा कमी पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला पाण्याच्या टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत। मात्र हा गावाखेड्यांमध्ये पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचा जर विचार केला तर आपण बघू शकतो या ठिकाणी देखील पाण्याची दुर्भिक्ष जाणवत आहे। अनेक नागरिकांना या ठिकाणी पाणी नसल्याने विकत पाणी आणावे लागत आहे। नागरिकांचे नातेवाईक हे बाहेर अशा पद्धतीने पाण्याच्या बाटल्या या घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी पाणी नसल्यामुळे नागरिकांना विकत पाणी आणावं लागत आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। दररोज या ठिकाणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुमारे 1 लाख लिटर पाणी लागत असतं। मात्र या ठिकाणी पाणी नसल्यामुळे अनेक नागरिकांना बाहेरून पाणी घ्यावं लागतं। सध्या वापरण्यासाठी देखील या ठिकाणी पाणी नाही, त्यामुळे आता महापालिकेच्या वतीने या ठिकाणी आता सध्या 10,000 लिटर पाण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि महापालिकेच्या मार्फत या ठिकाणी 10 लिटर पाणी दररोज उपलब्ध करून दिले जात आहेत। गेल्या अनेक दिवसापासून पाण्यासाठी या ठिकाणी मोठी टंचाई आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। या ठिकाणी टंचाई आणि नागरिकांना बाहेरून पाणी आणावं लागत आहे। पिण्यासाठी पाणी नाही, वापरण्यासाठी पाणी नाही, त्यामुळे मोठी टंचाई निर्माण झाली आहे। मात्र या ठिकाणच्या प्रशासनाच्या वतीने महापालिकेला विनंती करून आता सध्या पाणी पुरवठा थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू करण्यात आला आहे। मात्र ही पाणी टंचाई दूर व्हावी अशी मागणी देखील या भागातल्या रुग्ण नातेवाईकांनी केली आहे। मनीष वासुळे, TV9 मराठी, धुळे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।